आज आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 4 पेज नंबर 245. तर बघूया आपण याच्यामध्ये आपल्याला काय बनवायला सांगितलं आहे त्यांनी. तर बघू शकता इथे बोलले त्यांनी पास जर्नल एंट्री टू क्लोज द बुक्स ऑफ फॉर्म. म्हणजे आपल्याला जर्नल एंट्री पास करायला सांगितलेले आहे. पण आपण काय करणार आहे, आपण लेजर पण बनवणार आणि जर्नल एंट्री पण पास करणार आहे. कारण आपण लेजरवरूनच जर्नल एंट्री पास करणार आहे. ओके, पण तुम्हाला लेजरला 0 मार्क्स भेटणार आणि जर्नल एंट्रीसाठी मार्क्स भेटणार आहे. चला तर मग आपण आता स्टार्ट करूया. जसं प्रीवियस लेक्चरमध्ये आपण शिकलो तसंच सेम आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. मग काय करायचं आहे याच्यामध्ये, तर तुम्ही बघू शकता हे असेट साईड आहे आणि ही लायबिलिटी साईड आहे. तर आपण काय करतो, जे असेट्स आहेत ते ओके, असेट म्हणजे कुठली साईड असते तर डेबिट असते. म्हणून ते आपल्याला जे पहिलं अकाउंट आहे आपलं रिअलायझेशन अकाउंट, त्याच्यामध्ये डेबिट साईडला सर्व असेट ट्रान्सफर करायचे आहे. तर आपण ते ट्रान्सफर करूया. फर्स्ट दिलं आपल्याला मशिनरी, मग इथे लिहिणार आपण टू मशिनरी अकाउंट आणि त्याची अमाऊंट आहे 1,00,000 रुपये. ते आपण आउटर साईडला टाकणार आहे. ओके, त्याच्यानंतर आहे इन्व्हेस्टमेंट. नेक्स्ट येणार आपलं इन्व्हेस्टमेंट अकाउंट. किती अमाऊंट आहे 48,000. 48,000. त्याच्यानंतर आहे डेटर. आता तुम्ही बघू शकता डेटर मधून RDD पण लेस आहे असं बोललेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं, इथे डेटर तर लिहायचंच आहे, पण त्याचं अमाऊंट जे आहे ते इनरवालं घ्यायचं, म्हणजे 1,10,000. ओके, 1,10,000 आपण इथे लिहिणार आहे. आणि मग लेस RDD कुठे जाणार, तर RDD असते ती क्रेडिट साईडला पोस्ट होते. मग इथे येणार तुमची बाय RDD अकाउंट. किती RDD आहे 6,000 रुपये. त्याच्यानंतर आहे स्टॉक. ओके, स्टॉक अकाउंट ची अमाऊंट आहे 40,000. नेक्स्ट आहे प्रॉफिट अँड लॉस. आता कंपनीला जे प्रॉफिट होतं, जो लॉस असतो तो पार्टनर लोक डिस्ट्रीब्यूट करतात. म्हणून हे जे प्रॉफिट अँड लॉस आहे ते इथे येणार नाही, ते आपल्याला पार्टनर्स कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. मग ते इथे येणार टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, इथे लिहायचं टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि अमाऊंट आहे त्याची 36,000. आता हे जे 36,000 आहेत ते आपल्याला या 3 पार्टनर लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. मग ते कसे करायचे, तर आपण वर्किंग नोटमध्ये ते बनवूया त्याचं वर्किंग नोट आणि डिस्ट्रीब्यूट करून टाकूया. मग इथे आपल्याला लिहायचं आहे वर्किंग नोटमध्ये ते लिहायचं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याची अमाऊंट आहे 36,000. हे कशाने डिस्ट्रीब्यूट करायचं, तर आपल्याला इथे रेशो सांगितलेला असतो त्याच्याने ते डिस्ट्रीब्यूट करायचं. मग रेशो दिला आहे 2:1. आपल्याला रेशो आहे 2:1. मग फर्स्ट पार्टनर कोण आहे, तर पहिला पार्टनर आहे आपला आशा. मग इथे आपण लिहिणार आशा. ओके, आशा किती अमाऊंट डिस्ट्रीब्यूट करायची आहे 36,000. मग इथे 36,000 मल्टिप्लाय किती 2 डिवाइडला किती याची टोटल म्हणजे 5. आता 5ने आपण या 36,000ला डिवाइड करायचं आहे. मग 5 1 जा 5 7 जा 35, पण हे 36 होते म्हणून एक बॅलन्स राहिला तो इथे येणार. हे 10 झाले. ओके, मग 5 2 जा 10 आणि हे 2 0, म्हणजे याचा आन्सर आला 7,200 आणि मल्टिप्लाय 2. 0 0 2 2 जा 4 आणि 2 7 जा 14, म्हणजे टोटल अमाऊंट आशाला जी भेटली ती 14,400. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे उषा. उषासाठी पण सेम कॅल्क्युलेशन 36,000 घ्यायचे. उषा सेकंड पार्टनर असल्यामुळे तिला सेकंड रेशो जाणार 2 मल्टिप्लाय 2 डिवाइड बाय 5. तुम्ही बघू शकता हे आणि हे कॅल्क्युलेशन जे करतोय ते सेमच आहे, म्हणून त्याचा आन्सर पण सेमच येणार. म्हणजे जास्त वेळ वाया न घालवता आपण तेच आन्सर लिहिणार आहे. नेक्स्ट निशा. अगेन 36,000 घ्यायचे आहेत, पण निशा थर्ड पार्टनर आहे, तिला थर्ड रेशो जाणार. थर्ड रेशो काय 1 आहे, म्हणून मल्टिप्लाय 1 डिवाइड बाय 5. बघा ऑलरेडी आपण इथे 5ने 36,000ला डिवाइड केलं होतं आणि त्याचा आन्सर आला
200 ते मल्टिप्लाय 1 आहे, त्याच्यामुळे जर 1 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती आला 7200. तर आपण हे प्रॉफिट अँड लॉस रेशोनुसार डिस्ट्रीब्यूट केलं आहे. पहिल्या पार्टनरला भेटले 14400, दुसऱ्याला पण सेम आणि तिसऱ्याला 7200. मग हे आता आपल्याला इथे लिहायचे आहे. फर्स्ट पार्टनर 14400, सेकंड पार्टनर पण 14400 आणि थर्ड पार्टनर जो आहे तो 7200. ओके, तर अशा प्रकारे आपण जे प्रॉफिट अँड लॉस होतं ते पार्टनर्स कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटलमध्ये प्रॉफिट अँड लॉस ट्रान्सफर करायचं आहे. नेक्स्ट बघा बँक आहे. बँक पण आता इथे नाही येणार, कारण बँकचं अकाउंटच आपण इथे प्रिपेअर करत आहे. दिसतं ना इथे बँक अकाउंट आपण प्रिपेअर करत आहे आणि आपण असेट साईड ट्रान्सफर करत आहे, म्हणून ते असेटचं कुठे जातं डेबिट साईडला. आता बघा इथे पण बँक आहे आणि हे पण बँक अकाउंट आहे. मी बोललोय सेम नाव असेल तर काय लिहायचं आहे, बॅलन्स ब्रॉट डाऊन. किती अमाऊंट आहे, 8000. तर अशा प्रकारे आपले जे असेट्स आहेत, ओके, आपले जे असेट्स आहेत आपले जे असेट्स आहेत ते आपण इथे ट्रान्सफर केलेले आहेत. बघा मशिनरी, इन्व्हेस्टमेंट, डेटर, त्याच्यानंतर स्टॉक. RDD असते ती या साईडला आहे ना, आणि डेटरचा अमाऊंट कुठलं इनरमध्ये घेतलं आहे. ओके, प्रॉफिट अँड लॉस कोण पार्टनर लोकांना डिस्ट्रीब्यूट होतं म्हणून ते पार्टनर्समध्ये आलं. बँकचं एक सेपरेट अकाउंट आपण प्रिपेअर करतोय म्हणून त्याला त्याच्याच अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. ओके, म्हणून इथे आलं टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. बॅलन्स ब्रॉट डाऊन का, तर सेम नाव आहे, इथे पण बँक आहे, इथे पण, म्हणजे त्याला जर त्याच्याच अकाउंटमध्ये घेऊन जाणार तर बॅलन्स ब्रॉट डाऊन लिहायचं. ओके, सो नाव जसे आपण हे असेट आता ट्रान्सफर केले त्याच्या आता आपल्याला इथे जर्नल एंट्रीज पास करायच्या. मग त्या कशा करायच्या, मी लास्ट लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलेलं होतं. ज्याच्या समोर बाय लागलेला आहे त्याला डेबिट साईडला लिहायचं. ओके, आणि ज्याच्या समोर टू लागलेला आहे त्याला क्रेडिट साईडला म्हणजे खाली लिहायचं. ज्याच्या समोर बाय असेल ते वरती जाणार आणि ज्याच्या समोर जे टू लागला असेल तो खाली येणार. बघूया आपण. बघा हे सगळे जे असेट्स आहेत त्यांच्या समोर काय आहे, टू लागलेला आहे ना, टू मशिनरी, टू इन्व्हेस्टमेंट, टू डेटर, टू स्टॉक. मग हे सर्व खाली येणार. ओके, फर्स्ट एंट्री काय ना, टू मशिनरी अकाउंट, टू इन्व्हेस्टमेंट अकाउंट, टू डेटर अकाउंट, टू स्टॉक अकाउंट. ओके, तर आपण सर्व जे टू वाले होते ते आपण आता इथे जर्नल एंट्रीमध्ये टाकलेले आहे. मग आता आपल्याला काय इथे बायमध्ये काय लिहायचं आहे, ओके, ते फाइंड आउट करायचं आहे. मग बायमध्ये काय लिहायचं, आपण कुठल्या अकाउंटमधून एंट्री पास करतो, रिअलायझेशन. म्हणून इथे बायमध्ये काय लिहायचं, बाय रिअलायझेशन अकाउंट डेबिट. ओके, डॉट डॉट करून डेबिट लिहायचं. तर यांच्या अमाऊंट, मशिनरीचा अमाऊंट आहे 1,00,000. जे टू वाले असतात त्यांच्या अमाऊंट आपल्याला क्रेडिट साईडला लिहायच्या. जे टू वाले असतात त्यांचे अमाऊंट कुठे लिहायचे, क्रेडिट साईडला. ओके, त्याच्यानंतर बघा इन्व्हेस्टमेंट किती आहे, 48,000 आहे, म्हणून इथे येणार 48,000. त्याच्यानंतर डेटर आहे 1,10,000, 1,10,000. त्याच्यानंतर स्टॉक आहे किती, 40,000. ओके, स्टॉकची 40,000 आहे. आता मग या सगळ्यांची टोटल करायची आणि या रिअलायझेशनला टाकायची आहे. मग याची टोटल 1,00,000 आणि 1,00,000 2,00,000 झाले. 40 40 80 88 98 2,98,000 म्हणजे 2,98,000. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला एंट्रीज पास करायच्या आणि प्रत्येक एंट्री नंतर आपल्याला नरेशन लिहायचं असतं आणि नरेशनची स्टार्टिंग जी आहे ती काय बिगिनिंग. मग नरेशन काय लिहायचं, आपण काय केलं, तर आपण जे असेट्स होते, ओके, जे असेट्स होते ते कुठल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले, रिअलायझेशन. मग आपल्याला तेच लिहायचं आहे, बिंग सन्ड्री असेट्स ट्रान्सफर्ड टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, तर अशा प्रकारे आपल्याला नरेशन लिहायचं आहे.
काय नरेशनमध्ये लिहिलं की जे असेट्स होते ते ट्रान्सफर केले कुठल्या अकाउंटमध्ये, रिअलायझेशनमध्ये. फक्त एवढंच सांगायचं. नेक्स्ट आता अजून काय आहे ते आपण बाय RDD लिहिलेलं आहे. बघा या RDDच्या समोर काय लागला बाय, मग आपण बायवाले कुठे लिहिणार वरती, ओके, म्हणजे डेबिटला. मग इथे नेक्स्ट एक लाईन सोडून सेकंड एंट्री बाय RDD अकाउंट डेबिट डॉट डॉट करून डेबिट टू. आता टू काय लिहायचं, मग कुठलं अकाउंटमधून ही एंट्री पास करतोय, रिअलायझेशनमधून पास करतोय. म्हणून इथे येणार तुमचं टू रिअलायझेशन अकाउंट ब्रॅकेटमध्ये बिंग. आता काय केलं आपण, नरेशन काय लिहिणार, ही RDD होती कुठे ट्रान्सफर केली, रिअलायझेशन. मग इथे लिहायचं बिंग RDD ट्रान्सफर्ड टू रिअलायझेशन अकाउंट. ओके, बिंग RDD ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. आणि किती अमाऊंट, 6,000 रुपये. ओके, 6,000 रुपये अमाऊंट आहे याची. मग इथे येणार आपलं 6,000. त्याच्यानंतर आता हे आपलं कम्प्लीट प्रॉफिट पार्टनर्स कॅपिटलमध्ये. पार्टनर्स कॅपिटलमध्ये काय दिसतं आपल्याला, याच्या समोर टू लागलाय, टू प्रॉफिट अँड लॉस. मग टू वाला आपण खाली लिहितो. ओके, तिसरी एंट्री मी काय केलं, टू खाली लिहिलं, टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. ओके, मला टू वाला काय आहे ते भेटलं, टू प्रॉफिट अँड लॉस. मग आता मला वरती काय लिहायचं, तर मी काय सांगितलं की जे अकाउंट आहे त्याचं नाव लिहायचं असतं. ओके, मग इथे पार्टनर्स कॅपिटल आहे. मग फक्त पार्टनर्स कॅपिटलसाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथे पार्टनर्स कॅपिटल लिहायचं नाही आहे. त्याच्यासाठी काय लिहायचं, आपण पार्टनर्स लोकांची नावं लिहायची, कारण प्रत्येक पार्टनरला किती अमाऊंट गेलं ते आपल्याला मेन्शन करायचं असतं. म्हणून इथे आपण काय लिहिणार, प्रत्येक पार्टनरचं नाव. म्हणजे इथे बाय आशा कॅपिटल अकाउंट डेबिट, परत बाय उषा कॅपिटल अकाउंट डेबिट, बाय निशा कॅपिटल अकाउंट डेबिट. ओके, म्हणजे ज्या पार्टनर्सच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे त्या प्रत्येक पार्टनरचं नाव आपल्याला इथे एंट्रीमध्ये टाकायचं असतं. मग एंट्री आता परत एकदा सांगतो कशी पास केली. बघा हे जे प्रॉफिट अँड लॉस आहे त्याच्यासमोर काय लागेल, टू. मग मी काय सांगितलं, टू वालं असतं ते खाली लिहायचं. मग बघू शकता हे टू प्रॉफिट अँड लॉस मी खाली लिहिलं. मग बायमध्ये काय लिहायचं, पार्टनर्स कॅपिटलमधून आपल्याला पार्टनर्स लोकांची नावं लिहायची असतात. मग आपण या तिन्ही पार्टनरची नावं टाकली. तर त्यांच्या अमाऊंट्स बघूया. बघा पहिले जे दोन पार्टनर आहेत त्यांना 14,400 14,400, आणि तिसरा पार्टनर आहे तो 7,200. 14,400 14,400 7,200, या तिघांची टोटल प्रॉफिट अँड लॉसला म्हणजे 36,000. ओके, आता मग याचे नरेशन आपण काय केलं, प्रॉफिट अँड लॉस कुठल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं, पार्टनर्स कॅपिटलमध्ये. म्हणून इथे लिहायचं बिंग प्रॉफिट अँड लॉस ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. पार्टनर्स कॅपिटल कम्प्लीट. नेक्स्ट आहे बँक. बघा बँकमध्ये काय लिहिलं, बॅलन्स ब्रॉड डाऊन. तर बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि बॅलन्स कॅरी डाऊन यांच्यासाठी एंट्री पास नाही करायची, म्हणून याची जर्नल एंट्री तिथे पास होणार नाही. ओके, तर आपली असेट साईड कंप्लीट झाली आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहे, नेक्स्ट आपण बघूया लायबिलिटी साईड. तर लायबिलिटी साईडला काय दिलं पहिलं, कॅपिटल. तर कॅपिटलचं आपण अकाउंट प्रिपेअर करतो. ओके, त्याला त्याच अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचं. आणि लायबिलिटी कुठली साईड असते, तर क्रेडिट साईड असते, म्हणून ते क्रेडिटला जाणार होते. आता सेम नाव, म्हणजे हे पण कॅपिटल आहे, हे पण कॅपिटल अकाउंट आहे. मग काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉड डाऊन. आणि जे अमाऊंट्स इथे दिले आहेत ते आपल्याला फक्त कॉपी करायचे आहेत. 1,20,000 40,000 40,000. ओके, बॅलन्स ब्रॉड डाऊन. नेक्स्ट आहे जनरल रिझर्व.
त्याचे रिझर्व्ह असतात. ओके, जेव्हा आपण तुम्हाला लायब्ररी साईडला असं काय दिसेल रिझर्व वर्ड, तर ते पण आपल्याला पार्टनर्स लोकांना द्यायचं असतं. म्हणून ते पण इथे येणार बाय जनरल रिझर्व. आता किती अमाऊंट आहे? 12,000. मग हे 12,000 आपल्याला आता तिन्ही लोकांना, तिन्ही पार्टनर लोकांना डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. म्हणून इथे आपण लिहिणार जनरल रिझर्व किती? 12,000. आणि सेम रेशो, हाच रेशो आपल्याला यूज करायचा आहे. मग फर्स्ट पार्टनर आशा, 12,000 आपल्याला डिस्ट्रीब्यूट करायचे आहेत. आशा फर्स्ट पार्टनर आहे. फर्स्ट रेशो 2 डिवाइड याची टोटल किती? 5. तर जर मी 5ने याला 12,000 डिवाइड केलं तर 5 1 जा 5 2 जा 10, पण हे 12 आहेत, 2 बॅलन्स राहिले, हे 20 झाले. 5 4 जा 20 आणि हे 2 0, म्हणजे 2,400 मल्टिप्लाय 2. तुम्ही स्वतःहून डिवाइड करून बघा 2,400 येत आहेत की नाही, मग तुम्हाला समजेल. 2 0 0, 2 4 जा 8, 2 2 जा 4, म्हणजे 4,800. दुसरा पार्टनर कोण आहे? उषा. अगेन 12,000च घेणार. सेकंड पार्टनर आहे म्हणून सेकंड रेशो 2 डिवाइड बाय 5. बघा हे आणि हे सेम कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे त्याचे पण आन्सर सेमच येणार, 4,800. तिसरा निशा पार्टनर, 12,000 घेणार. निशा तिसरा पार्टनर आहे म्हणून तिसरा रेशो म्हणजे 1 आहे, डिवाइड बाय 5. तर मी 5ने ऑलरेडी इथे डिवाइड केलेलं 12,000. किती आन्सर आलं? 2,400. मग इथे 2,400 मल्टिप्लाय 1, आन्सर येणार 2,400. तर आपल्याला 3 आन्सर भेटले, 4,800, 4,800 आणि 2,400. हे अमाऊंट आता आपल्याला इथे पोस्ट करायचे. 4,800, 4,800 आणि 2,400. ओके, तर अशा प्रकारे तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करायचं असतं रेशोने. मग आता ह्याची जर्नलिटी आपण पास करणार आहे. ओके, मग या जनरल रिझर्वच्या समोर काय लागलेलं आहे? बाय. मग बायवाला आपण कुठे लिहितो? तर वर लिहितो. मग आपल्याला वर लिहायचं आहे ते बाय. ओके, ते लिहायचं बाय जनरल रिझर्व अकाउंट डेबिट. आता मग 2 मध्ये काय लिहायचं? तर मी आत्ताच सांगितलं तुम्हाला 2 मध्ये काय लिहायचं? पार्टनर्स कॅपिटल नाही लिहायचं आहे, आपल्याला पार्टनर लोकांची नावं लिहायची असतात ज्यांच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे. तर बघू शकता तिघांच्या कॉलममध्ये अमाऊंट आहे, म्हणून ते तिघांचे आपल्याला नावं लिहायचे आहेत. 2 आशा कॅपिटल अकाउंट, 2 उषा कॅपिटल अकाउंट, 2 निशा कॅपिटल अकाउंट. च्या अमाऊंट्स 4,800, 4,800, 2,400. टोटल 12,000 जनरल रिझर्व. नरेशन काय लिहायचं? तर बिन काय आहे? जनरल रिझर्व ट्रान्सफर्ड टू, कुठे ट्रान्सफर केलं? पार्टनर्स कॅपिटलमध्ये आपण जनरल रिझर्व ट्रान्सफर केलं, म्हणून इथे लिहायचं बिन जनरल रिझर्व ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ओके, अशा प्रकारे नरेशन लिहायचं होतं. नेक्स्ट आता बघू शकतो आपण कॅपिटल ट्रान्सफर केलं, जनरल रिझर्व ट्रान्सफर केलं. नेक्स्ट आहे क्रेडिटर आहे. ओके, मग लायबिलिटीज क्रेडिट असल्यामुळे लायबिलिटी साईड काय? क्रेडिट, म्हणून हे पहिल्या अकाउंटमध्ये क्रेडिटला जाते. मग इथे बाय क्रेडिटर अकाउंट किती आहे? क्रेडिटरचा अमाऊंट किती? 80,000 आहे. मग इथे लिहायचं बाय क्रेडिटर अकाउंट 80,000. नेक्स्ट आहे आशाज लोन. बघा आशाज लोनचं आपण अकाउंट प्रिपेअर केलेलं आहे, म्हणून त्याला त्याच्या अकाउंटमध्ये पोस्ट करायचं आहे. मग सेम नाव असल्यामुळे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. ओके, बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन किती आहे? अमाऊंट 16,000.
त्याच्यानंतर आहे बिल्स पेएबल. तर बिल्स पेएबलचा अकाउंट नाही म्हणून आपण इथेच ट्रान्सफर करणार आहे. बिल्स पेएबल अकाउंट. किती अमाऊंट आहे बिल्स पेएबलची? 28,000. म्हणून इथे येणार 28,000. ओके. आता आपण लायबिलिटीज ट्रान्सफर केलेल्या आहेत. कुठल्या केल्या? ह्या दोन लायबिलिटी. आता याची आपल्याला जर्नल एंट्री पास करायची आहे. क्रेडिटरच्या समोर काय लागलं आहे? बाय. बिल्स पेएबलच्या समोर पण काय? बाय. म्हणजे दोघांच्या समोर बाय. बायवाला आपण कुठे लिहिणार? वरती. बायवाला वरती लिहायचं असतं म्हणून इथे आपण लिहिणार आहे फिफ्थ, 5वी एंट्री आपली. बाय क्रेडिटर अकाउंट डेबिट बाय बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू. टू काय? मग कुठल्या अकाउंटमधून आपण ही एंट्री पास करतोय? रिअलायझेशन. टू रिअलायझेशन. मग अमाऊंट किती? क्रेडिटर 80, बिल्स पेएबल 28. क्रेडिटर 80,000, बिल्स पेएबल 28,000. या दोघांची टोटल रिअलायझेशन टाकायची 1,08,000. चं नरेशन. बिंग आपण काय केलं? जे लायबिलिटीज होत्या त्या कुठल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्या? रिअलायझेशन. ओके. म्हणून इथे ना बिंग सन्ड्री लायबिलिटीज ट्रान्सफर्ड टू. बिंग सन्ड्री लायबिलिटी ट्रान्सफर टू कुठल्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केल्या? रिअलायझेशन अकाउंट. तर अशा प्रकारे कंबाईन एंट्री पास करायची आहे. ओके. अजून काय ट्रान्सफर केलं? तर आपण अजून काय केलं? आशाज लोनमध्ये आशाज लोन ट्रान्सफर केलं पण तिथे काय लिहिलं? बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. बॅलन्स ब्रॉड डाऊनची एंट्री पास होत नाही. ओके. तर अशा प्रकारे आपली लायबिलिटी साईड पण कंप्लीट झालेली आहे. तर समजलं ना? जे असेट्स होते, असेट म्हणजे डेबिट म्हणून ते डेबिटला आले, लायबिलिटी म्हणजे क्रेडिट म्हणून ते क्रेडिट साईडला आले, आणि ज्यांचे अकाउंट्स होते त्यांना त्यांच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर केलं. फक्त कॅपिटल आणि रिझर्व्स जे असतात ते पार्टनर्स कॅपिटलमध्ये ट्रान्सफर करायचे. आता हे झालं आपलं बॅलन्स शीट ट्रान्सफर. नेक्स्ट आपल्याला ॲडजस्टमेंट सॉल्व करायचे आहेत. जसं की मी प्रिव्हियस लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे. आता आपण असेट्स जे आहेत ते डेबिटला ट्रान्सफर केले. ॲडजस्टमेंटमध्ये जर असेट्स आले तर ते क्रेडिट साईडला पोस्ट करायचे. लायबिलिटी आपण क्रेडिटला ट्रान्सफर केल्या, ॲडजस्टमेंटमध्ये लायबिलिटी आल्या तर डेबिट साईडला इफेक्ट पास करायचा. ओके. सो बघूया इथे. पहिला असेट्स वर रिअलाइज्ड. आता असेट बोललेलं आहे, मग असेट्स आहेत तर त्याची एंट्री कुठे येणार? इथे क्रेडिटला येणार आहे. ओके. मग इथे लिहायचं काय? बाय. आता लिहायचं काय? एकतर बँक नाहीतर पार्टनरचं नाव. चेक करूया पार्टनरचं नाव आहे की नाही. मशिनरी, स्टॉक, इन्व्हेस्टमेंट, डेटर. बघा पार्टनरचं नाव दिलेलं नाही ॲडजस्टमेंटमध्ये. मग जेव्हा पार्टनरचं नाव ॲडजस्टमेंटमध्ये नसेल तेव्हा आपल्याला बँक वर्ड लिहायचं असतं. ओके. बँक अकाउंट अंडरलाईन करायची. बघा एकापेक्षा जास्त असेट्स असली ना तर अंडरलाईन करायचे. मग अंडरलाईन करून इथे खाली लिहायचं मशिनरी. आतमध्ये अमाऊंट 90,000. स्टॉक 36,000. इन्व्हेस्टमेंट किती? 42,000. आणि डेटर किती आहे? 90,000. या चारही असेटचे आपल्याला आता टोटल करायचे आहे. ओके. याची येणार 0 0. टोटल इथे नाही करायची, कधी पण रफ पेज यूज करायचं आणि टोटल करायचे असते. 0 7 2 8 9 3 12 12 4 16 16 आणि 9 28 16 आणि 9 सॉरी 16 आणि 9 किती? 24 सॉरी 25.
25, 16 आणि 9 किती 25, म्हणजे 2,58,000 याची टोटल येते. सो फर्स्ट आपण काय केलं, ॲडजस्टमेंट चेक करायचं, असेट आहे किंवा लायबिलिटी ते चेक करायचं. बघा असेट आहेत तर असेटची एंट्री क्रेडिटला येते. ओके, तर एंट्री कन्फर्म झाली. त्याच्यानंतर काय करायचं, आपल्याला एक तर बँक वर्ड लिहायचं, बाय बँक अकाउंट, अदरवाईज पार्टनरचं नाव. मग पार्टनरचं नाव इथे नाही दिलं म्हणून काय लिहायचं, बँक. जर पार्टनरचं नाव असतं तर आपण इथे पार्टनरचं नाव लिहिलं असतं. ओके, हा झाला फर्स्ट इफेक्ट. याचा सेकंड इफेक्ट हे काय आहे, बँक अकाउंट, म्हणजे याचा सेकंड इफेक्ट बँकमध्ये जाणार. इथे क्रेडिटला आहे, बँकमध्ये जाणार तो डेबिटला जाणार. मग इथे लिहायचं काय, टू कुठल्या अकाउंटमधून हा ट्रान्सफर होत आहे, रिअलायझेशन अकाउंट. ओके, म्हणून इथे लिहिणार आपण टू रिअलायझेशन अकाउंट आणि टोटल अमाऊंट किती 2,58,000. ओके, बघा या बँक अकाउंटची टोटल अमाऊंट 2,58,000 आहे आणि इथे 2,50,000. आता याची जर्नल एंट्री पास करायची आहे. बघा याच्यासमोर काय लागलाय, बाय बँक अकाउंट, बाय लागलाय. बायवाला आपण कुठे लिहितो, वरती, म्हणून इथे मी लिहिणार नेक्स्ट एंट्री 6वी, बाय बँक अकाउंट डेबिट आणि टू मध्ये काय लिहायचं. बघा याचा जो सेकंड इफेक्ट आपण कुठे बँकमध्ये ट्रान्सफर केला, काय लिहिलं आहे, टू रिअलायझेशन. इथे येणार टू रिअलायझेशन अकाउंट, याची टोटल अमाऊंट 2,58,000. ओके, 2,58,000, 2,58,000. याचं नरेशन कसं लिहायचं, तर बिंग, तुम्हाला नरेशनचं टेन्शन नाही आता, तुम्हाला फक्त ॲडजस्टमेंट कॉपी करायचं. मग काय कॉपी करायचं, असेट्स व रिअलाइज. मग इथे लिहितो बिंग असेट्स व रिअलाइज्ड. ओके, फक्त ॲडजस्टमेंट कॉपी करायचं आहे. तर अशा प्रकारे ते कंप्लीट झाले आहे. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे डिझोल्युशन एक्सपेन्स व ₹6,000. आता एक्सपेन्स बोललं तर कुठे येतात, नॉमिनलचा रूल आपल्याला काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. कंपनीचे जे एक्सपेन्स असतात, जे लॉस असतात, ते आपल्याला इथे डेबिट साईडला लिहायचे असतात. मग आपण इथे डेबिटला त्याची एंट्री कन्फर्म आहे. ओके, डेबिटला एंट्री मारायची, कारण एक्सपेन्स डेबिटला शो होतात. लिहायचं काय, पार्टनरचं नाव दिलं आहे का, बघा डिझोल्युशन एक्सपेन्स व 6,000, पार्टनरचं नाव नाही म्हणजे काय लिहायचं, बँक. मग इथे बँक अकाउंट, ब्रॅकेटमध्ये डिझोल्युशन एक्सपेन्स, किती अमाऊंट आहे, 6,000. आता याचा सेकंड इफेक्ट हे काय लिहिलं, बँक, म्हणजे सेकंड इफेक्ट कुठे जाणार, बँकमध्ये जाणार. इथे डेबिट आहे. ओके, इथे कुठे आहे, डेबिट साईडला आहे, बँकमध्ये क्रेडिटला जाणार. इथे बाय, कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय हा इफेक्ट, रिअलायझेशन अकाउंट. ओके, मग इथे येणार बाय रिअलायझेशन अकाउंट, किती अमाऊंट आहे, 6,000. ते 6,000. आता याची जर्नल पास करायची आहे. बघा इथे टू लागलेला आहे, म्हणजे आपण कुठे लिहिणार, टू वाला खाली, म्हणजे टू बँक आहे ते खाली येणार. आणि इथे काय लागलं, बाय, बायवाला कुठे असतं, वरती असतं, बाय रिअलायझेशन. म्हणजे नेक्स्ट एंट्री आहे आपली 7th वाली, बाय रिअलायझेशन अकाउंट डेबिट. टू काय आहे इथे, टू बँक अकाउंट आहे. ओके, टू बँक अकाउंट, टू बँक अकाउंट, किती अमाऊंट आहे, तर 6,000 त्याच्या अमाऊंट आहे. तुम्ही बघू शकता तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, असं पण दाखवलं तुम्हाला इथे किती अमाऊंट आहे, 6,000. इथे 6,000. नरेशन बिंग काय सांगितलं ॲडजस्टमेंटमध्ये, बिंग डिझोल्युशन एक्सपेन्स. मग इथे याचं बिंग डिझोल्युशन एक्सपेन्स, बिंग डिझोल्युशन एक्सपेन्स पेड, कारण एक्सपेन्स काय होतात, एक्सपेन्स म्हणजे खर्च, पे करतो ना आपण, म्हणून इथे एक्सपेन्स पेड. ओके, नेक्स्ट आहे गुडविल. तो बघू, नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे गुडविल ऑफ द फर्म रिअलाइज्ड 48,000. तर गुडविल असेट आहे की लायबिलिटी आहे, तर असेट आहे. मग असेट आहे तर याचा इफेक्ट कुठे येणार, तर इथे क्रेडिट साईडला येणार. ओके, आता असेट
चा इफेक्ट क्रेडिटला येतो हे कन्फर्म झालं. त्याच्यानंतर आपल्याला काय चेक करायचं आहे, पार्टनरचं नाव दिलं आहे का, तर पार्टनरचं नाव नाही आहे. ते आपण काय लिहिणार, बाय बँक अकाउंट आणि ब्रॅकेटमध्ये काय रिअलाइज केलं आहे, गुडविल. ओके, 48,000. मग आता याचा सेकंड इफेक्ट, बँक अकाउंट लिहिलं आहे म्हणून याचं सेकंड इफेक्ट कुठे जाणार, बँकमध्ये जाणार आहे. मग इथून इथे क्रेडिटला आहे तर बँक अकाउंटमध्ये इथे आपल्याला डेबिटला लिहायचं आहे, टू रिअलायझेशन अकाउंट 48,000. ओके, आता मग याची जर्नल एंट्री तुम्ही बघितलं तर इथे बघा याच्यासमोर बाय लागलेला आहे. मग बाय आपण कुठे लिहितो, तर वरती डेबिटला लिहितो. मग इथे आपली एंट्री येणार बाय बँक अकाउंट डेबिट आणि टू काय लिहायचं, तर आपण इथे टू काय लिहिलेलं आहे, रिअलायझेशन. म्हणून इथे येणार तुमचं टू रिअलायझेशन अकाउंट. अमाऊंट किती, 48,000. ओके, तुम्ही चेक करू शकता, ही अमाऊंट आहे 48,000. मग आता याचं नरेशन काय करायचं, नरेशन आपल्याला इथून कॉपी करायचं आहे. बघा इथे बिंग वर्ड लिहायचं स्टार्टिंगला आणि हे कॉपी करायचं, गुडविल ऑफ दी फर्म रिअलाइज्ड. ओके, तर अशा प्रकारे आपली ॲडजस्टमेंट जे आहे ती कंप्लीट झालेली आहे. परंतु आपलं जे सम आहे ते अजून कंप्लीट नाही झालेलं. आपल्याला अजून काय करायचं आहे, तर आपल्याला लायबिलिटी साईड चेक करायची असते आणि आउटसाइडर लायबिलिटीज ज्या आहेत ते ॲडजस्टमेंटमध्ये आल्यात की नाही ते चेक करायचं आहे. मग आउटसाइडर लायबिलिटी कुठल्या असतात ते बघूया. आता लायबिलिटीमधून आपण पार्टनर्स कॅपिटलमध्ये काय काय ट्रान्सफर केलं, तर कॅपिटल केलं, रिझर्व्स केलं. ओके, मग या दोघांना सोडून द्यायचं. बाकी ह्या तीन राहिल्या, क्रेडिटर, बिल्स पेबल अँड आशाज लोन. ह्या ॲडजस्टमेंटमध्ये आल्यात का चेक करायचं, यांना आउटसाइडर लायबिलिटी बोललं जातं. मग जर तुम्ही ॲडजस्टमेंट चेक केले तर इथे कुठलीच लायबिलिटी आपल्याला दिलेली नाही आहे. म्हणून आता काय करायचं, आपल्याला या तिन्ही लायबिलिटीचं पेमेंटची एंट्री पास करायची आहे. ओके, मग लायबिलिटीचा इफेक्ट आपण कुठे मारतो ॲडजस्टमेंटवाला, तर डेबिटला. मग इथे लिहायचं टू बँक अकाउंट, अंडरलाईन करायचे आहे. क्रेडिटर अमाऊंट इथूनच घ्यायचं आहे 80,000. बिल्स पेबल त्याचं पण अमाऊंट इथूनच घ्यायचं आहे बॅलन्स शीटमधून 28,000. दोघांची टोटल केली तर 1,08,000. ओके, तर लायबिलिटीचं पेमेंट आपल्याला ते डेबिट साईडलाच शो करायचं असतं. मग आता इथे काय लिहिलं, बँक. ओके, बँक लिहिलं आहे. मग याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, बँकमध्ये. इथे डेबिट आहे, बँकमध्ये क्रेडिट साईडला जाणार. मग इथे लिहायचं बाय रिअलायझेशन. आता रिअलायझेशन का, तर हा इफेक्ट कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय, रिअलायझेशनमधून. ओके, म्हणून इथे बाय रिअलायझेशन 1,08,000. मग आता याची जर्नल एंट्री पास करायची. बघा टू बँक बोललाय तर टू लागलाय म्हणजे आपण कुठे लिहिणार, खाली लिहिणार. ओके, टू बँक अकाउंट. मग वरती काय, तर वरती काय लिहायचं, तर आपण इथे काय लिहिलं, बाय रिअलायझेशन. ओके, म्हणजे एंट्री आपली येणार इथे बाय रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट आणि 1,08,000 टोटल अमाऊंट. ओके, बघू शकता इथे 1,08,000 टोटल अमाऊंट आहे. मग ती इथे आपल्याला लिहायची आहे. मग नरेशन्स काय लिहायचं, तर बिंग लायबिलिटीज आपण काय केलं, पे केलं, बिंग सन्ट्री लायबिलिटीज पेड. ओके, त्याच्यानंतर अजून एक लायबिलिटी आहे आशाज लोन. मग ती कुठे पे करायची, तर आशा लोन जे आहे ते आशा लोनमध्येच पे करायची आणि लायबिलिटीचं पेमेंट जे आहे ते आपण डेबिट साईडलाच लिहायचं आणि काय लिहायचं, बँकच लिहायचं असतं, टू बँक अकाउंट. आता इथे बँक लिहिलं म्हणून याचा सेकंड इफेक्ट कुठे जाणार, बँकेत जाणार आहे. ते डेबिट आहे, बँकमध्ये क्रेडिटला. मग आता इथे रिअलायझेशन नाही लिहायचं, कारण हा जो इफेक्ट आहे कुठल्या अकाउंटमधून ट्रान्सफर होतोय, आशाज लोनमधून ट्रान्सफर होतोय. म्हणून इथे लिहायचं बाय आशाज लोन अकाउंट 16,000. मग आता याची जर्नल एंट्री बघा, याच्यासमोर बाय लागलाय, बाय आशाज लोन. मग बाय आशाज लोन डेबिटला येणार. ओके, मग इथे लिहायचं बाय आशाज लोन अकाउंट डेबिट आणि टू टू काय इथे, टू बँक अकाउंट. मग इथे येणार टू बँक अकाउंट. ओके, अमाऊंट किती, 16,000. 16,000 कम्प्लीट. तर अशा प्रकारे आपल्याला हे चेक करायचे असतात, आउटसाइडर लायबिलिटी ॲडजस्टमेंटमध्ये आल्यात की नाही. जर नसतील आल्या तर मग असं आपल्याला पेमेंट करायचं आहे. ओके, आणि जर आल्या असतील तर मग ही एंट्री मारायची गरज नाही आहे. त्याच्यानंतर आता तुम्हाला एक सांगायचं राहून गेलं की नॉर्मली आपण लेजर जे बनवतो ते 3 अकाउंट बनवतो, रिअलायझेशन, पार्टनर्स कॅपिटल आणि बँक किंवा कॅश अकाउंट. पण या क्वेश्चनमध्ये मी एक चौथं अकाउंट बनवलं, ते म्हणजे आशाज लोन. आशाज लोन म्हणजे एक पार्टनरचं लोन आहे. जर तुम्हाला लायबिलिटी साईडला पार्टनरचं लोन अकाउंट दिलं असेल तर आपल्याला हे फोर्थवालं लेजर बनवायला लागतं. ओके, नेक्स्ट काय आहे, तर आता आपल्याला टोटल करायचं म्हणजे टॅली करायचं. मग टॅली करताना काय करायचं, जे पार्टनर्स लोन अकाउंट असतं ते आधी टोटल करायचं. तर तुम्ही बघू शकता इथे 16,000 डेबिटला पण आहेत आणि क्रेडिटला सेम आहे, म्हणून इथे
दोन्ही साईडला 16 लिहिले. पण जर फॉर एक्झाम्पल इथे जर बॅलन्स आला असं कुठे पण डेबिट किंवा क्रेडिटला, तर आपण इथे काय लिहिलं असं रिअलायझेशन लिहिलं असतं. डेबिटला पण रिअलायझेशन लिहायचं आणि क्रेडिटला पण रिअलायझेशन लिहिलं असतं. मग तो जो बॅलन्स आहे तो रिअलायझेशनला ट्रान्सफर झाला असतो. ओके. मग त्याच्यानंतर काय करायचं, जसा तो बॅलन्स आपण ट्रान्सफर करणार मग त्याची एक जर्नल एंट्री पास करायची असते. ओके. त्याच्यानंतर रिअलायझेशनची टोटल होणार, मग त्याचा बॅलन्स पार्टनर्स कॅपिटलमध्ये जाणार. ओके. मग त्याची पण एक जर्नल एंट्री पास होणार. नेक्स्ट पार्टनर्स कॅपिटलची टोटल होणार आणि त्याचा बॅलन्स बँकमध्ये जाणार, मग त्याची अजून एक जर्नल एंट्री. ओके. नंतर काय असतं, जे शेवटचं अकाउंट आहे बँक अकाउंट, हे टॅली होतं. टॅली म्हणजे इक्वल अमाऊंट येते. ओके. तर मी तुम्हाला आधीच हे शिकवलं आहे की टोटल कशी करायची आहे. तुम्ही प्रिव्हियस लेक्चर बघू शकता, त्याच्यावरून मग तुम्ही हे सम सॉल्व करायचं आहे आणि बाकीचे जे 2 जर्नल बाकी आहेत म्हणजे ह्याची आणि ह्याची, त्या तुम्हाला त्या पास करायच्या स्वतःहून. ओके.